जे कठीण आहे ते सोपं करावं, जे कठीण आहे ते सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज करावं, जे सहज आहे ते सुंदर करावं आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करत कार्य केलं की निश्चितपणे अवघड अवघड गोष्टीसुद्धा आपल्याला सहज साध्य होतात. तर याच संदेशानं आजच्या या सेशनमध्ये मी प्रेमेंद्र भावसार आपलं पुनश्च स्वागत करतो. सो यू आर वन्स अगेन वेलकम इन इझी इंक चॅनल. Friend, in the last session just we have discussed about the use of going to, and I have given one simple task to you, and I am here with the answers. The first answer is like this: Utkarsh will attend the spoken class. This is the answer to the first one. Next one: Raju is going to start a coffee shop. Third one: I shall manage the office work. Fourth one: students will bring the tiffins. And the last one: you are going to complete the task. And yes friends, you have completed the task. Number of comments are with me from you people. So thank you for those comments and those wonderful your reflections. Now today we are going to discuss about some new thing related with the English language. New means just it is known to you, but in this section it is somewhat new. So बघा काही काही शब्द जे असतात ते आपल्या खूप कामाला येत असतात. खरं म्हटलं तर ते शब्द आपल्याला खूप सांभाळून घेत असतात, ते आपले खूप चांगले मित्र असतात. म्हणजेच काय की काही शब्द हे आपल्याला खूप मदत करणारे असतात आपल्या स्पोकन स्किलला डेव्हलप करण्यासाठी. आणि अशाच एका छानशा शब्दाची आज आपण ओळख करून घेणार आहोत, किंबहुना त्याच्या वापरासंदर्भानं आणि त्याच्या छटांसंदर्भात आपण आज थोडी चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय या ठिकाणी तुमच्यासमोर आहे की मल्टीपर्पज यूज ऑफ गेट. अ गुड फ्रेंड ऑफ इंग्लिश स्पीकर. गेट इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ इंग्लिश स्पीकर. जेव्हा जेव्हा इंग्लिश शब्द हा गेट वापरला जातो तसं तसं इंग्लिश बोलणं आपल्याला सोपं व्हायला लागतं. म्हणून या शब्दाचे अनेक छटा आहेत, अनेक त्याची रूपं आहेत आणि अनेक ठिकाणी त्याचा खूप छान पद्धतीनं आपल्याला वापर करता येऊ शकतो. म्हणून आपण या गेट शब्दाचे विविध अर्थ आणि त्याचे विविध शेड्स आपण समजावून घेणार आहोत. तर uses, meanings and uses of the verb get are like this. The first meaning and use of that get word is here. So get means to receive or to obtain. एखादी गोष्ट मिळणे किंवा अचीव करणे किंवा आपल्याला ती आपल्यापर्यंत प्राप्त करून घेता येणं. So this is what the use of that get. For example, I got my parcel today. I got my parcel today. म्हणजेच या ठिकाणी गेटचा फास्ट फॉर्म गॉट वापरलेला आहे आणि तो या ठिकाणी रिसीव या अर्थानं वापरला गेलेला आहे. म्हणजे बघा, बऱ्याच शब्दांच्या छटा ह्या त्यांच्या कॉन्टेक्स्टप्रमाणे बदलतात. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा गेटच्या वेगवेगळ्या छटा आहेत, त्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत. आपण ते या ठिकाणी समजून घेत आहोत. पहिला गेट म्हणजे रिसीव किंवा ऑब्टेन. विथ दॅट एक्झाम्पल दॅट आय गॉट माय पार्सल टुडे. The next one that is got means obligation. Obligation म्हणजे एखाद्या गोष्टीच्या संदर्भानं आलेली अपरिहार्यता किंवा ते त्या ठिकाणी करणं कंपल्सरी आहे असा तो भाग. मग त्याचं एक वाक्य या ठिकाणी आपल्यासमोर आहे. दे हॅव गॉट टू कम टुमॉरो. मीन्स सम कंपल्शन इज देअर. त्यांना उद्या कोणत्याही परिस्थितीत यावंच लागेल. It means that they have got to come tomorrow. This is the next use of that get, that is indicates the obligation. The third one that is get means to offer something or request. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट आपण पाहुणचार्या नात्यानं आपण ऑफर करतो आहोत किंवा त्यांना रिक्वेस्ट करत आहोत. फॉर एक्झाम्पल, कुड यू गेट मी द ग्लास. या ठिकाणी एक रिक्वेस्ट केलेली आहे की मला तो ग्लास तुम्ही देऊ शकाल का, आणि त्या ठिकाणी कुड या शब्दाचा वापर केलेला आहे. सो कुड इंडिकेट्स दॅट इट डझंट इंडिकेट्स द पास्ट फॉर्म ऑफ कॅन, बट इट इंडिकेट्स मोर पोलाइटनेस. Yes friends, could means more politeness.
So could you get me the glass? This is the use of get once again here. And another example is that, can I get your cold drinks? It means that here also one request is there. Next one, गेटचा अजून एक अर्थ, टू रीच ॲट सम प्लेस, वन पर्टिक्युलर प्लेस. फॉर एक्झाम्पल, वेन विल राधा गेट ॲट स्टेशन? वेन विल राधा गेट ॲट स्टेशन, या ठिकाणी गेट म्हणजे ती तिथे पोहोचली पाहिजे या अर्थानं त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यातलं दुसरं उदाहरण असं आहे, डोंट गेट लेट इन द स्कूल. या ठिकाणी सुद्धा गेटची छटा ही एखाद्या स्थळावर पोहोचण्याच्या संदर्भाने आलेली आहे. तर हा त्यातला शेड आपण पाहिला. पाचवा शेड असा आहे, गेट मीन्स टू बिकम ऑर चेंज. मग याची काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत. गेटिंग ओल्ड इज पेनफुल, म्हणजे या ठिकाणी गेटिंग ओल्ड म्हणजेच त्या ठिकाणी तो गेटचा अर्थ बिकम या अर्थानं आलेला आहे, टू बिकम ओल्ड या अर्थानं. पुढचं एक्झाम्पल आहे, श्रेयांश गॉट हंग्री. मीन्स हिअर ऑल्सो ही बिकम हंग्री, दॅट इज वॉट द सेंटेन्स वॉन्ट टू इंडिकेट. So this is the next example. After that, Aishwarya and Abhishek got married. Here got indicates the change. Yes, so these are some examples related with the shade of that get, means to become or change. The next, that is get means understand. गेटला या ठिकाणी अंडरस्टँड या अर्थानं आपण वापरत आहोत. जसं की हॅव यू गॉट इट, तुला हे कळालं आहे का, कळालं होतं का. आय डोंट गेट इट, नाही मला कळालं नाही. मीन्स हिअर वी आर युजिंग दॅट गेट वर्ड ॲज अंडरस्टँड. सो दीज आर सम डिफरंट शेड्स ऑफ गेट फ्रेंड्स. सो दिस गेट is used in a different context. Get is also used with adjectives. Get is also used with some prepositions, get in, get over, get along, like that. Get is also used with some comparatives, just like get better, get harder. It is also used with the place also, just as we gone through. And there are different uses of get rather than these also. So friends, this word is very very useful to make us a good speaker of English language. So friends, keep the concentration on the use of get at every place. Definitely it will boost up our confidence and it will definitely make us a good speaker of English language. So friends, this is a task for you. Match the following, which is based on the same just what we have discussed up till now. So match the following. So one column is there related with the sentences and the another one is the meaning of that get. So first sentence, I didn't get it. Let me get you a cup of tea. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही वाक्य तुमच्या समोर मी ठेवलेली आहेत. हे वाक्य आणि त्या वाक्यामध्ये शब्द आलेला जो आहे म्हणजेच आपला आजचा कीवर्ड दॅट इज गेट, याची नेमकी कोणत्या अर्थाने त्या ठिकाणी रोपणी करण्यात आली आहे, रोपण करण्यात आलेलं आहे, याला आपल्याला या ठिकाणी मॅच करायचा आहे. म्हणजे जसं की गेट ह्या शब्दाचा अर्थ आपण आत्ता पाहिला, या वेगवेगळ्या छटांमध्ये पाहिला आणि मग त्यातली नेमकी कोणती छटा किंवा कोणत्या अर्थानं या ठिकाणी हा शब्द आलेला आहे त्याच्याशी तुम्हाला त्याची मॅचिंग करायची आहे. ओके, सो यू गॉट दिस टास्क. सो दीज आर सम सेंटेन्सेस अँड मीनिंग ऑफ गेट. सो फ्रेंड्स, go through the sentences, think over and then give your answers in the comment box. So I think you got it very well. You also enjoyed this different things related with the use of that get word. So we are going to meet again in the next session. Till then, goodbye.